महाराज। ओम श्री गणपते नमः। ओम श्री सरस्वते नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्री राम ब्रह्मा निर्मळ निश्चळ शाश्वत सार अमळ विमळ अवकाश गण पोकळ गगना ऐसे। जगामध्ये अनेक लोक जन्माला आलेत आणि आयुष्य भोगतायत, जीवन जगतायत। कोणी सुखी आहे, कोणी दुःखी आहे, कोणी गरीब आहे, कोणी श्रीमंत आहे, कोणी शिकलेला आहे, कोणी अडाणी आहे। आणखी व्यक्ती जितक्या प्रकृती, म्हणजे जगामध्ये जे लोक सर्व आहेत ते 3 गुणाचे आहेत। कोणी सत्वगुणी आहे, कोणी रजोगुणी आहे, कोणी तमोगुणी आहे। सत्वगुण म्हणजे ज्ञानी आहे। रजोगुण म्हणजे ज्ञान अज्ञान मिश्रित आहे, स्वार्थी आहे, लबाड आहे, भोगी आहे। आणि कोणी तमोगुणी आहे, दुष्ट आहे, अज्ञानी आहे, रागीट आहे, कोपिष्ट आहे, आळसी आहे, खादाड आहे, लबाड आहे। प्रत्येकजण जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहेत। मग ज्याप्रमाणे त्यांच्याकडे ज्ञान आहे, बुद्धी आहे, त्याप्रमाणे व्यवहार करतायत। जे ज्ञानी आहेत, सत्वगुणात्मक, ते आपल्याप्रमाणे आपलं आयुष्य सुखाने जगतायत। पण जे झडमूड रजोगुणी आहेत, काही अंशी ज्ञान आहे, काही अंशी अज्ञान आहे, पण अज्ञानाचा भाग जास्त आहे। त्यामुळे मी आणि माझेपणामध्ये अडकलेले आहेत। भोगी वृत्तीमुळे वाटेल ते कर्म करायला तयार आहेत, आपल्या सुखासाठी, स्वार्थासाठी। आणि जे तमोगुणी आहेत ते तर बळाच्या जोरावर आपल्याला हवं ते मिळवत आहेत, प्रसंगी एखाद्याचा जीव पण घेत आहेत। विवेकहीन, सत्याची चाड नाही, भगवंताची भीती नाही, कारण अज्ञानच भरलेलं आहे त्यांच्यामध्ये। आणि मग सर्वजण सुखाच्या शोधात आहेत, शांतीच्या शोधात आहेत। जे सत्वगुणात्मक लोक आहेत ते आपल्याप्रमाणे आपलं जीवन सुखाने जगण्याचा प्रयत्न करत असले तरी, जे तमोगुणी रजोगुणी लोक आहेत त्यांच्यामुळे त्यांना काही अंशी दुःख भोगायला लागतं। कारण एकत्रच नांदायचं असतं, एकत्र जीवन जगायचं असतं। त्यामुळे एक प्रकारे संबंध येतोच। मग त्या अज्ञानी लोकांशी, जडमूड लोकांशी, स्वार्थी लबाड लोकांशी, जे रजोगुणी तमोगुणी आहेत त्यांच्याशी व्यवहार करताना त्यांच्या शांतीचा भंग होतो। त्यांच्याकडे चांगले गुण असून सुद्धा, उत्तम गुण असून सुद्धा, ज्ञानबुद्धी असून सुद्धा त्यांना
इतरांमुळे दुःख भोगायला लागते. रजोगुणी आहेत, तमोगुणी आहेत, आपल्या कर्माने दुःख भोगतायत. पेरावे तसे उगवते. त्याला मूळ कारण काय आहे? तर अज्ञान, ज्ञानहीनता, अज्ञान. अज्ञान काय आहे त्यांच्या अंगी? तर प्रथम आपल्यामधल्या ज्या वाईट गोष्टी आहेत, आपल्यामधले दुर्गुण आहेत, दुर्वासना आहेत, दुर्बुद्धी आहे, दुष्टबुद्धी आहे, त्याचा विवेक करत नाहीत, ती जाणत नाहीत. अज्ञान वृत्तीमुळे मी बरोबर आहे, मी करेन ते बरोबर, मी म्हणतो ते बरोबर, मला असं पाहिजे ते पाहिजेच. विवेकहीनता, ज्ञानाची कमतरता, ज्ञान नसणे, त्याच्यामुळे ते दुःख भोगतायत. आता त्यांना ज्ञान नाही म्हणजे त्यांना निषेध काय नाही आहे त्याच्यामध्ये. कारण त्यातले काही उच्च शिक्षित आहेत, विद्याविभूषित आहेत, व्यावसायिक आहेत, उत्तम व्यावसायिक आहेत, धनसंपत्ती आहे. म्हणजे 14 विद्या 64 कला यापैकी कशाचं नाही कशाचं ज्ञान आहे त्यांना. पण हे सर्व ज्ञान भौतिकाचं ज्ञान आहे. आणि भौतिक नाशिवंत हेच नेमकं त्यांना माहीत नाही. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवान म्हणतात, सर्व ज्ञानामध्ये श्रेष्ठ ज्ञान आत्मज्ञान, स्वरूपाचं ज्ञान, स्वस्वरूपाचं ज्ञान. प्रत्येकाचे स्वस्वरूप तोच ईश्वरदेव परमात्मा परब्रह्म आहे. पण त्याला जाणत नाहीत. तो कसा आहे? सच्चिदानंद आहे, सत्यनित्य शाश्वत आहे, पवित्र आहे, ज्ञानस्वरूप आहे, आनंदमय आहे. हे जाणतच नाहीत. कारण मी देह आहे अशी कल्पना, मी देह आहे अशी कल्पना, जग मिथ्य आहे याचं ज्ञान नाही. कारण हे जे विश्व दिसते भासते आहे, ज्याच्यामध्ये आपण व्यवहार करतो आहोत, हे कल्पना स्वरूप आहे, हरिसंकल्पातून निर्माण झालेला आहे. परंतु जसं जसं त्याची वाढ झाली आणि गुणांचा भेसळ चालू झाली त्याच्यामध्ये, तो संकल्प विकल्प झाला. म्हणजे मुळीचे मूळ परब्रह्म ब्रह्म शुद्ध, पवित्र, अखंड, अबाधित, एकलेच एक, जाणे नाही येणे नाही, देत नसल्यामुळे मी तूपणाचा भाव नाही, सर्व काही तेच असल्यामुळे वेगळी म्हणून काही ओळख नाही, ओळख ठेवण्याची गरज नाही, सर्व काही तेच आहे. त्यामुळे ते सहस्थितीमध्ये आहे. पण जो हरिसंकल्प आला तो मूळची मूळ जाणीव, मूळ माया, शुद्ध, पवित्र, ज्ञानस्वरूप, शक्तिरूप, त्यालाच शिवशक्ती असं संबोधले जाते.
किंवा मूळ माया किंवा प्रकृती पुरुष. प्रकृतीचा उद्भव 3 गुणातून आहे. पुरुष जो आहे, शिव आहे, तो आधी अंती जसाच तसाच आहे, परब्रह्म स्वरूप आहे. पण तो कसा आहे? निर्गुण आहे, निराकार आहे, अबाधित आहे, अखंड आहे, सत्य आहे. मात्र जी प्रकृती आहे त्या पंचमहाभूत आणि 3 गुणात, त्या 3 गुणातून पंचमहाभूतांचा पसारा निर्माण झाला. त्या 3 गुणामध्ये आता सांगितलं तसं सत्व रज तम, ती गुणमाया, आणि त्यातून जो संकल्प पुढे वाढत गेला त्या तमगुण रजोगुणामुळे त्याच्यामध्ये विकल्प आला, जे शुद्धपणा त्याचा हरपला. आणि पंचमहाभूते, महाभूते, भूत म्हणजे येते आणि जाते, भूतकाळ म्हणतो आपण, शाश्वत नाही. ती अशी महाभूते कल्पना, स्वप्नवत. स्वप्नात सगळं काय आपण अनुभवतो, काही व्यवहार पण करतो, पण जागेपणी ते व्यवहार नसतात. तसं हे जे जीवन आहे ते हरिसंकल्पातून निर्माण झालेला संकल्प आहे, कल्पनास्वरूप आहे. आणि म्हणून त्याला शाश्वतता नाही आहे, नाशिवंत आहे. 3 गुणातून प्रथम आकाश, आकाश म्हणून पोकळी आहे, मग वायू, मग अग्नी, पाणी, पृथ्वी, आणि मग त्या 5 आणि त्या 3 गुणांच्या म्हणून ते अष्टधा प्रकृती, त्याच्या मिश्रणातून 4 खाणीतून 84 लक्ष जीव योनी निर्माण झाल्या. सहजपणे, मुद्दाम काय करायला जायला लागत नाही. एखाद्या डबक्यात पाणी राहिलं ना खूप दिवस तर आपाप ते जीव तयार होतात. केस धुतले नाहीत बरेच दिवस तर उवा तयार होतात. शेणामध्ये किडे आपोआप तयार होतात. एखादा जीव मेला तर त्याच्यामध्ये किडे आपोआप तयार होतात. सहजपणे अन्नपदार्थ खुला त्याच्यात किडे तयार होतात सहजपणे. असं ते सहजपणे सगळं निर्माण झालं. परंतु जे दिसते भासते ते नाशिवंत आहे ह्याचं ज्ञान त्या तमोगुणी रजोगुणी माणसाला नाही. आणि काही अंश असली तरी तमोगुणी त्याला महत्त्व देत नाही. रजोगुणी आपल्या सोयीनुसार विसरून जातो आणि दुःख भोगतो. जे शाश्वत नाही त्याच्यासाठी भांडतो, लढतो, हे नक्की प्रकारे मिळवण्याचा प्रयत्न करतो. जे जे दिसते भासते ते नाशिवंत आहे. उत्पत्ती, स्थिती, लय, तिन्ही गोष्टीतून त्याला जायला लागते. पृथ्वीलाही नाश आहे, पाण्यालाही नाश आहे, अग्नीलाही नाश आहे, वायूला पण नाश आहे. आणि जी पोकळी आहे ती भासमान आहे. तो भास निराभास झाला तर काही नाही. जे ज्याप्रमाणे उद्भव झालेला आहे सगळ्या गोष्टींचा त्याच उलटप्रमाणे त्याचा नाश पण होतो कल्पांत. आणि ह्याचं ज्ञान नसल्यामुळे जे बरेचसे लोक जगामध्ये अज्ञान दशेमध्ये जीवन जगतायत, पण ती अज्ञान दशेची त्यांना जाणीव नाही. त्यांच्याकडे असणारं भौतिकाचं ज्ञान, ती विद्यालयातली, शाळा कॉलेजची काय पदवी, कला असेल किंवा व्यवसाय असेल, त्याचा अभिमान, अहंकार,
आणि त्याचे अहंकाराची उपाधी, ती उपाधीमध्ये तो सगळा भ्रमाचा भोपळा, जसा फुगा हवा भरली की फुगतो, किंवा समुद्रावर येणारी लाट काही काळावर होते, दिसते, पण काही दुसऱ्या क्षणामध्येच ती त्या समुद्राच्या पाण्यामध्ये विलीन होते. तसे सगळं उद्भवते आणि नाश पावते. ह्याची जाणीव पाहिजे. त्या सगळ्याशी देहाच्या गरजेपोटी व्यवहार करायचे आहेत. त्या सगळ्याची गरज आहे. पंचमहाभूतात्मक विश्वामध्ये जे जे निर्माण झालेल्या आकार स्वरूप चीज वस्तू, काय जिनस वापरण्याचा असेल, खाण्यापिण्याचा असेल, काय असेल, सगळ्याची देहाला गरज आहे. पण किती गरज आहे आणि ते योग्य मार्गाने मिळवायला पाहिजे. सर्वांच्या अंतर्यामी तो परमात्मा वावरतोय म्हणून कोणाच्या मनाला धक्का लागायला देता कामा नये. सगळ्यांचं मूळ स्वरूप आहे ते ज्ञानस्वरूप आहे. तुम्ही एखादी शिवी दिली त्याला, तर ती शिवी त्याने जाणली ज्ञानस्वरूपाने. पण शिवी ज्याने दिली, ते कोणाला दिली, त्या आत्म्यालाच दिली परत. ज्ञानी आहे तो जाणतो, भांडायला येत नाही सत्वगुणात्मक. पण रजोगुणात्मक, तमोगुणात्मक मी ते आहे कल्पना करतात, शिवी मला दिली आहे भांडतात, लढतात. वास्तविक पाहता ती शिवी लागू पण पडत नाही, कारण ते शब्द सुद्धा कल्पनारूप आहेत. शिवी कल्पनारूप आहे, किंवा एखाद्या अपशब्द वापरला तो कल्पनारूप आहे, ह्याचा विसर पडतो. त्यांना लढायला तयार होतात. जसं शस्त्र घेऊन तुमची मानस कापायला कोणतरी आला आहे. म्हणजे अज्ञान दशेमध्ये जगतायत आणि दुःख भोगतायत. म्हणून ज्ञान पाहिजे. ज्ञानाने काय होतं? विवेक होतो. योग्य योग्य कळतं, सार सार कळतं, नीती अनिती कळते, सत्य मिथ्या कळतं. आणि मग विवेक झाला तर जे योग्य आहे त्याची निवड करता येते, अयोग्य आहे त्याचा त्याग करता येतो. अयोग्य आहे त्याचा त्याग झाला तर दुःख वाटायला येणारच नाही. पेराल तसे उगवते. तुमचे आचार, विचार, व्यवहार ज्ञानदृष्टीने असतील तर प्रत्येक कर्म तुमचं शुभच होईल. मग दुःख कुठे आहे? ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, स्वरूप ज्ञान. म्हणजे मी देह नाही, मी आत्मा आहे असे ज्ञान. आणि हे ज्ञान प्रत्ययाशिवाय बिंबत नाही. आता प्रत्यय जो आहे तो बुद्धीच्या मर्यादेत येत नाही, बुद्धीच्या कक्षेत येत नाही. मन बुद्धीच्या कक्षेच्या पलीकडे आहे. म्हणजे देहाचं काम नाही, तिथे त्या आत्म्याचंच काम आहे, जो ज्ञान स्वरूप आहे. म्हणून ते आत्मज्ञान पाहिजे. ते आत्मज्ञान ज्याने ते प्राप्त केलेलं आहे तोच देऊ शकतो. कारण का? मन, बुद्धी आणि इंद्रिय त्याच्या मार्फत ते मिळवता येत नाही. ते साधारणपणे त्याचा उपयोग करता येईल, पण ते तिथपर्यंत पोचू शकत नाही. शेवटी मनाचा, इंद्रियांचा उपयोग करायचाच आहे. परंतु ज्ञान म्हणून वित्तम बातमी मिळाली असेल तर विवेक करून जे अयोग्य आहे त्याचा त्याग करता येईल आणि जे योग्य आहे ते अंगीकारता येईल. त्याला वैराग्य असं म्हटलेलं आहे. वैराग्य म्हटल्यानंतर लोकांना असं वाटतं टाकून द्यायचं आहे, सोडून द्यायचं आहे. नाही. ज्ञानदृष्टीने विवेक करून त्याचा योग्य प्रकारे वापर करायचा आहे किंवा वापर नाही करायचा आहे ठरवायचा आहे. त्याप्रमाणे त्याचा अंगीकार करणे की त्याग करणे स्वीकारायचं आहे.
आपल्या देहाला किती लागत आहे ह्याचं लोकांना विसर पडलेला असतो. कारण जे मिथ्या आहे ते गोळा करतात, त्याच्या नादी लागतात आणि दुःख भोगतात. म्हणून जीवन दुःखात आहे. पण जेव्हा सद्गुरू भेटले, त्याने तुम्हाला ज्ञानदृष्टी दिली, तेव्हा तुम्हाला सारासार विवेक करता येतो. आणि मग आपोआपच तुमच्याकडून मिथ्या आहे त्याचा त्याग होतो, सत्य आहे त्याचा अंगीकार होतो, जीवन सुखाचं होतं. म्हणून जीवनात सद्गुरू पाहिजेत. कारण ते जे आत्मज्ञान, स्वरूपज्ञान, गुह्यज्ञान आहे ते सद्गुरू शिवाय प्राप्त होणे नाही. त्याने त्याचा प्रत्यय आहे. त्याने ते स्वतः अनुभवलेलं आहे. ते स्वरूप येऊन राहिलेले आहेत आणि म्हणून तेच ते ज्ञान देऊ शकतात. म्हणून आपल्याला सुख, शांती, समाधान पाहिजे, मोक्षमुक्ती पाहिजे, तर सद्गुरूचे चरण धरले पाहिजेत. प्रपंच खूप करावा, पण परमार्थाशिवाय प्रपंच लटका आहे. परमार्थ असेल तर प्रपंच उत्तम होतो, पण सद्गुरूवर निश्चयात्मक श्रद्धा, विश्वास असला पाहिजे, दृढ विश्वास. आणि सद्गुरूने जी आपल्याला महावाक्याच्या द्वारे ओळख दिलेली आहे त्याच्याशी अनुसंधान ठेवून राहिलं पाहिजे, अखंड अनुसंधान. तेणेच स्वस्वरूपाची प्राप्ती होईल. स्वस्वरूपाची प्राप्ती आहेच मोक्षमुक्ती आहे. कारण मग एकदा कळलं मी आत्मा आहे, निश्चय झाला, तर तू मुळात आहेतच ते, कुठून दुसरीकडून येणार नाही ते. स्वानुभवी जाणायचे आहे, शोध घ्यायचा आहे. शोध दोन गोष्टीचा घ्यायचा आहे, आपल्यामधले दुर्गुणांचा, दुर्बुद्धीचा, दुर्वासनेचा, आणि त्याग करायचा आहे. आणि आपल्यामध्ये सत्यस्वरूपाचा शोध घ्यायचा आहे, ते होऊन राहायचं आहे, बस. मग जीवन सुखाचं आहे, आनंदाचं आहे, ते होऊन राहणे मोक्षमुक्ती आहे. म्हणून जीवनात भक्ती पाहिजे, सद्गुरू पाहिजे.